निर्भीड निष्पक्ष वृत्तांकनाचा बुलंद आवाज राजसत्ता न्यूज। गाडी दुरुस्तीच्या वादातून ग्राहकासह बेदम अमानुष मारहाण। बजाज शोरूम व्यवस्थापकासह 15 जणांविरुद्ध गुन्हा दाखल। बजाज शोरूमच्या व्यवस्थापनाची अशी ही दादागिरी। बजाज चेतक गाडी दुरुस्तीसाठी आणलेल्या ग्राहकाला संगमनेर शहरातील बजाज चेतक शोरूममधील व्यवस्थापक व कर्मचाऱ्यांनी मारहाण केल्याची घटना संगमनेर येथील मालपाणी बजाज शोरूममध्ये घडली। या प्रकरणी व्यवस्थापकासह 15 जणांविरुद्ध शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। याबाबत मिळालेल्या माहितीनुसार कासारा दुमाला तालुका संगमनेर येथील स्वप्नील रोहिदास सातपुते वय 25 वर्ष यांनी फिर्याद दिली आहे। त्यांच्या सासरे त्र्यंबक लक्ष्मण राऊत वय 65 वर्ष यांची बजाज चेतक इलेक्ट्रिक दुचाकी बंद पडल्याने ती दुरुस्तीसाठी मालपाणी बजाज शोरूममध्ये आणण्यात आली होती। गाडी जमा करून त्याची पावती देण्याची मागणी केल्यानंतर शोरूममधील कर्मचाऱ्यांशी वाद निर्माण झाला। फिर्यादी स्वप्नील सातपुते यांच्या म्हणण्यानुसार यावेळी व्यवस्थापक सचिन पल्लोड यांनी आरडाओरड करण्यास सुरुवात केली। त्याचे चित्रीकरण मोबाईलवर सुरू केल्याचा राग आल्याने त्यांनी तसेच इतर कर्मचाऱ्यांनी शिवीगाळ व धक्काबुक्की केली। त्यानंतर 10 ते 15 जणांनी मिळून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली। तसेच लोखंडी रॉड व स्क्रूड्रायव्हरच्या साहाय्याने मारहाण करून जखमी केल्याचा आरोप फिर्यादीने केला आहे। या घटनेत फिर्यादीच्या छाती, हात, पोट, पाय व चेहऱ्यावर दुखापत झाली असून त्यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याचेही फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे। या मारहाणीत ज्यांचा काही गाडीचाही संबंध नाही असे बजाज फायनान्सचे कर्मचारीही या मारहाणीत सामील झाले होते। या झटापटी दरम्यान त्यांच्या हातातील सोन्याची अंगठी गहाळ झाल्याचा दावा करण्यात आला आहे। तसेच मध्यस्थी करण्यासाठी आलेल्या त्यांच्या पत्नीला देखील धक्काबुक्की करण्यात आल्याचे फिर्यादीत म्हटले आहे। बजाज चेतक शोरूम मनमानी पद्धतीने कारभार करत आहेत। अनेकदा अशा घटना ग्राहकांसोबत घडतात, परंतु पुढे कोणीही येत नाही, कारण गाडी सर्व्हिसिंगला अडचणी येतात म्हणून गप्प बसून राहणं ग्राहक पसंत करतात। मात्र याचा गैरफायदा घेत शोरूम कर्मचाऱ्यांची मनमानी वाढत चालली आहे। या प्रकरणी सचिन पल्लोड, मंगेश मिसाळ, विष्णू मोहरीकर, सचिन धुमाळ, धारणकर तसेच इतर 10 ते 12 अनोळखी व्यक्तींविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पुढील तपास संगमनेर शहर पोलीस करत आहेत। राजसत्ता न्यूज ब्युरो संगमनेर। काल आमच्या सासऱ्यांची बजाज चेतकची गाडी नीट करण्यासाठी आम्ही शोरूममध्ये गेला असता गाडीची सर्व्हिसिंग लवकर होत नाही या संदर्भात विचारणा करण्यासाठी माझे सासरे त्र्यंबक लक्ष्मण राऊत यांनी मॅनेजर साहेबांशी विचारणा केली असता त्यांनी आरेरावीची भाषा करून शिवीगाळ करायला सुरुवात केली, दमदाटी करायला सुरुवात केली। याचा व्हिडिओ मी स्वप्नील सातपुते यांनी काढायला सुरुवात केली असता मॅनेजर पलोट माझ्या अंगावर धावून आले, मला ग्रिलवर जोरात लोटून दिलं, माझा गळा दाबून धरला। मी श्वास घेता येत नसल्यामुळे श्वास घेण्यासाठी धडपड करत होतो। त्यावेळेस ती झटापट पाहून कंपनीमधील 20 ते 25 कर्मचारी माझ्या अंगावर धावून आले व माझा जीव घेण्याचा प्रयत्न या बजाज शोरूम मालपाणी चेतकवाल्या कर्मचाऱ्यांनी केला आहे। तर बजाज चेतक शोरूम मध्ये गाडी सर्व्हिसिंगला जावे की नाही हा मोठा प्रश्न मला पडला आहे। माझा प्राण घेण्याचा कट या शोरूमवाल्यांनी केला होता। मी कसा बसा देवाची कृपा म्हणून वाचलो। या सगळ्यांवर कठोर कारवाई झाली पाहिजे अशी माझी मागणी आहे। नमस्कार, माझं नाव तेजस्विनी स्वप्नील सातपुते। काल माझे मिस्टर आणि माझे वडील दोघं जण गाडी सर्व्हिसिंगला टाकायला बजाज चेतक शोरूम मध्ये गेले असताना हा सगळा प्रकार घडला। यामध्ये आम्ही गाडी 19 फेब्रुवारी 2025 ला घेतली। 19 फेब्रुवारी 2026 ला तिची सर्व्हिसिंग संपली, इन्शुरन्स संपला। पण यामध्ये 5 वेळा आम्ही गाडी सर्व्हिसिंगला टाकली होती। आणि पहिल्यांदा ज्यावेळेस गाडी घेतली, गाडीला हार घातल्या दिवसापासून त्यांना सांगतोय की गाडीचा आवाज होतोय, गाडी चालत नाहीये। पण त्यांनी 15 दिवसात गाडी रुळल, व्यवस्थित होईल असं सांगून आम्हाला गाडी देऊन टाकली। त्यानंतर आम्ही 15 दिवसांनी त्यांच्याकडे पुन्हा जाऊन कंप्लेंट केली
त्यावेळेस पण त्यांना सांगितलं. हे असं वारंवार झालं. जून महिन्यामध्ये माझे वडील वारीला निघून गेले, त्यावेळेस गाडी बंद पडली. वारीवरून आल्यानंतरून त्या गाडीचं चार्जर खराब आहे, यासाठी आम्ही त्यांना कंप्लेंट करायला गेलो की आमच्या गाडीचं चार्जर खराब आहे, गाडी चार्जिंग होत नाहीये, काय करायला पाहिजे, आम्हाला चार्जर बदलून द्या. तर चार्जर घेऊन गेल्यानंतर ते बोलले गाडी इथं घेऊन यायला लागेल. म्हणून माझ्या वडिलांनी त्यांना सांगितलं की बाबा मला गाडी जामगाववरून इथं आणायची, मला 3-4 हजार रुपये त्याला खर्च जाणार आहे, तर तुम्ही त्याच्यावर काहीतरी करा. हे सांगितल्यानंतरून त्यांनी कंपनीचा नंबर लिहून दिला का तुम्ही कंपनीला कॉल करा, ते लोक गाडी टोईंग करून आणतील. पण त्यांनी कुठल्याही पद्धतीचं याच्यावर ऍक्शन घेतली नाही. आपण त्यांना ऑनलाईन कंप्लेंट केली, गाडी टो करण्यात आली नाही. त्यानंतरून 2 महिने गाडी जागेवर उभी राहिली या सगळ्या प्रोसेसमध्ये. त्यानंतरून 2 महिन्यांनी गाडी इकडं आम्ही घेऊन आलो. घेऊन आल्यानंतरून त्यांनी 15 दिवस गाडी लावून घेतली, आम्हाला कुठल्याही पद्धतीचा फॉलोबॅक दिला नाही. आणि प्रत्येक वेळेस आम्ही सर्व्हिसिंगला आलोय, आम्हाला रिसीट द्या, काहीतरी पुरावा द्या का आम्ही तुमच्याकडे गाडी घेऊन आलोय. त्यांनी कुठल्याही पद्धतीचा आम्हाला पुरावा दिला नाही. पण ह्या वेळेस ज्यावेळेस त्यांच्याकडे पुरावा मागितला, रिसीट मागितला, तर त्यांनी ह्या प्रकारचं कृत्य करून माझ्या मिस्टरांना, त्यांच्या कर्मचाऱ्यांनी, बाकीच्या तिथल्या लोकांनी, तो सचिन कोलोड आहे त्यांनी, या सगळ्या लोकांनी बेदम मारलं. ही एकदम निषेध करणारी गोष्ट आहे. तुम्ही सर्वांनी आम्हाला सपोर्ट करा, हीच आमची इच्छा आहे. थँक्यू. काही अज्ञात लोकांचे मला प्रेशराईज करण्यासाठी खूप सारे फोन मेसेजेस आले की तुमची केस पडल्यानंतर 2 तासामध्ये तुझ्या नवऱ्यावर दरोड्याची केस टाकणार, तुझ्या वडिलांना नवऱ्याला आत टाकलं जाणार, तुम्ही माघार घ्या, सेटलमेंट करा, आपण एकत्र बसून या विषयाची मिटवामिटवी करूयात. आणि मला ह्या सगळ्या गोष्टींनी इतका मानसिक त्रास झाला की काल सकाळी सुद्धा आणि संध्याकाळी सुद्धा माझा बीपी डाऊन झाला. या सगळ्या गोष्टींनी मी सुद्धा ऍडमिट झाले माझ्या मिस्टरांसोबत. मला टेन्शन आलं. मी PI समोर सुद्धा रडले, अमोल भाऊन समोर सुद्धा रडले या गोष्टींमध्ये की जर आम्हाला त्रास होऊन पण आम्हाला नंतर असं टॉर्चर होणार असेल तर याच्यावरती काहीतरी कठोर कारवाई झाली पाहिजे. यांच्या मागच्या मोठ्या लोकांनी यांना सपोर्ट न करता, यांना